नागपुरात नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केल्याचं संजय राऊतांनी सामनातल्या रोखठोकमधून म्हटलंय। गडकरींचा पराभव होत नसल्यानं फडणवीस प्रचारात उतरल्याचा आरोप राऊतांनी केलाय। दरम्यान गडकरींच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांना रसद पुरवली गेली असंही राऊत म्हणाले आहेत। दुसरीकडे संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही आरोप केलेत। निवडणुकीत शिंदेंनी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले आणि अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा, फडणवीसांचे प्रयत्न। गडकरींचा पराभव होत नसल्यानं फडणवीस प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांना रसद पुरवली। रोखठोकमधून संजय राऊतांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। रोखठोकमधून संजय राऊत गडकरींच्या पराभवावर नेमकं काय म्हणाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 4 जून नंतर भाजपात मोदी, शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरींचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजानं नागपुरात प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनीच पुरवली असं संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात। जे गडकरींचे तेच योगींचे। अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील। त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवलाय। उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल। आधी मोदी, शहांना घालवा असं उत्तरेतील योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलं। त्याचा परिणाम 4 जूनला दिसेल। तर रोखठोकमधून संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत। दरम्यान रोखठोकमधून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही आरोप केलेत। निवडणुकीत शिंदेंनी पैशांचा अफाट वापर केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। याशिवाय अजित पवारांचे उमेदवार निवडून येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊत नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्राने मोदी, शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली। उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचं नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल। दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले आणि त्यांना नेते बनवलं। ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील। एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले। महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले। विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला। लोकांनी पैसे घेतले। भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केलं। तर अजितदादांना पाडण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न असं राऊतांनी म्हटलेलं आहे। इकडे मुंबईत मुख्यमंत्री याविषयी बोलताना राऊतांना इतक्या दिवसांनी हे सगळं का सुचलंय असा सवाल उपस्थित करून त्यांच्या मताला जावई शोध म्हटलेला आहे। अरे एवढे दिवस का लावले आरोप करायला? आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना, पण 20 तारीख झाली आता जाग आली का काय? हा जावई शोध कोणी लावला? अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते। निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध, पाणी का पाणी।
दरम्यान संजय राऊतांचे आरोप म्हणजे मूर्खपणाचा कळस अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे. तर नागपुरातले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही राऊतांच्या टीकेचा समाचार घेतलाय. आपण पाहूयात. सामन्याच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही. खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजींनी आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिले नागपूरवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे. संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं आहे. अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले. संजय राऊत नेमकं टीका करताना सुद्धा काय नेमकं हे निश्चित करून घ्या. त्यांनी जे सामनामध्ये लिहिलेलं आहे त्या लिखाणावरनं गडकरी साहेबांचं त्यांचं खूप जास्ती प्रेम आहे असं मला दिसते. परंतु हे प्रेम असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं. जर त्यांचं प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं. असं लिखाणातून तुम्ही दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूने बोलता. तर ही काय दुपट्टी भूमिका आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं, नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहे. की महाविकास आघाडीतल्या कोणी घटक पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या पहिले सुद्धा त्यांच्या फेवरनी बोलणं, निवडणूक झाल्यानंतर सुद्धा फेवरनी बोलणं, मग एक्झॅक्ट भूमिका काय आहे, मग आम्ही भाजपाशी लढावं की नाही लढावं इथं हे सुद्धा विचारणार आहे.